लव्ह ॲट फर्स्ट साईट. कॉलेजात असताना टुकार पोरांचा लीडर म्हणून माझी ओळख होती. आमचा टुकारपणा म्हणजे एखादा नडला की त्याला फोडायचा, टपरीवर बसून सिगारेट ओढायचे, ग्रुपमधल्या मेंबरचा वाढदिवस असला की थोडी दारू प्यायची, गँगमधल्या एखाद्याला मुलगी आवडली की त्याचं जुळवण्यासाठी त्या मुलीला त्रास होणार नाही याची काळजी घेत त्याला लागेल ती मदत करायची. म्हणजे मुलींच्या बाबतीत मात्र आम्ही सज्जन होतो. मुलींना त्रास होईल असं आम्ही कधी वागलेलं आठवत नाही. खरं तर प्रेम वगैरे काही नसतं अशीच आमची मानसिकता होती. फर्स्ट इयरला असल्यापासून वर्गातल्या एका मुलीला मी जबरदस्त आवडायचो. ती माझ्याशी होता होईल तेवढा बोलण्याचा प्रयत्न करायची, बघायची, हसायची. ती नेहमी मला इम्प्रेस करण्याच्या प्रयत्नात असायची, पण तिचं मला काहीच वाटत नव्हतं. शेवटच्या वर्षाला असताना सेकंड इयरच्या मुलांनी आमच्या ग्रुप मेंबरला चांगलंच तोडवलं. खरं तर तो ग्रुप डायरेक्ट सेकंड इयरचा असल्यामुळे त्यांना आमच्याबद्दल माहिती नव्हती. मग काय केला राडा, एकेकाला चांगलंच वाजवलं. प्रिन्सिपलकडे कंप्लेंट गेली. केबिनमध्ये गेलो तर कंप्लेंट करणारी एक डायरेक्ट सेकंड इयरची मुलगी आहे असं समजलं. काय तर म्हणे आमच्या मेंबरने तिचा हात पकडला. मेंबरला त्या मुलीला सॉरी म्हणायला लावलं. त्या पोरांनाही हॉस्पिटलमध्ये जाऊन सॉरी बोलून आलो. पण ती मुलगी मात्र हृदयात बसली. का, कशी, केव्हा हे समजलंच नाही. मग नेहमीच मी तिच्या आजूबाजूला असायचो. तिने बघितलं की लपायचो, काहीतरी वेड्यासारखं करायचो. केबिनमधली प्रिन्सिपलला बोलतानाचा तिचा चेहरा सारखा रात्री डोळ्यासमोर यायचा. कदाचित नाही तर खरोखरच मी तिच्या प्रेमात पडलो होतो. त्या दिवसापासून तिला मिळवण्यासाठीची माझी तडफड आणि गेल्या 4 वर्षापासून मला मिळवण्यासाठी चाललेली एका मुलीची तडफड, हे दोन्हीही लव्ह ॲट फर्स्ट साईटचीच उदाहरणं.